नमस्कार फ्रेंड, मी तुमचा फ्रेंड प्रतीक. आज आपल्याचं असं झालेलं आहे की आपली गाडी आहे बस, ते तिचा नंबर आहे MH49BZ7083. तर अशीच काही गाडी आपल्याकडली इनोवा क्रिस्टा आहे. तर ती गेली होती राजस्थानला. तर राजस्थान तर त्याच्या गाडीचा नंबर जो होता तो होता MH49BZ7038. तर राजस्थानला त्यांची गाडी पकडली. तर रणजित सिंग नावांचे सर आहेत, सब इन्स्पेक्टर. सॉरी, मला एवढं मोठं नाव पण नाही बोलता नाही म्हणून राहिलेलं आहे. तर साहेबांचं तर गलती अशी झाली की 7083 आणि 7038मध्ये त्यांना फरकच नाही कळला. तर त्यांनी काय केलं, टाईपमध्ये 7083 करून टाकला आहे. तर त्याच्यामध्ये काय झालं, त्यांचे जे 1000 रुपये चालानचा व्यक्तीचा होता तो माझ्या नावाने ट्रान्सफर झाला, माझ्या गाडीवर आला. आणि तो RTO झाला नाही, बरं पोलिसचा पण नाही आहे, तो RTO झाला नाही. तो आता राजस्थानचा झाला नाही, तर आपल्या नागपूरकडले म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रातले RTO आहेत ते त्या गोष्टीवर काही करू शकून नाही राहत. ते म्हणतात की तुम्हाला भरावं लागेल किंवा तुम्ही राजस्थानला जाऊन ते तुम्हाला हे करावं लागेल. आता 1000 रुपयासाठी भाई मी राजस्थानला जाऊ काय? तर याची क्लिप तुम्हाला मी याच्यावर टाकतो आहे, म्हणजे फोटो टाकतो, स्क्रीनशॉट टाकतो. मी PDF काढला त्या गोष्टीचा, तुम्ही तिथं बघाल त्या गाडीचा नंबर काय इनोवा क्रिस्टाचा आणि माझ्या गाडीचा नंबर काय. तर बाई म्हणजे असं कसं काय मिस्टेक करू शकतात? म्हणजे आता ठीक आहे, 1000 रुपयाची जी व्हॅल्यू होती ते ठीक आहे, पण ह्याचा वरता जर व्हॅल्यू राहिली असती तर मग मी काय केलं असतं? मग मला तेच करावं लागलं असतं ना, कंप्लेंट करा. म्हणजे काम कर्म कोणी कळे आणि फळ आपल्याला भेटेल असं झालं आहे ना. तर असं काही झालं नाही पाहिजे, त्यासाठी व्हिडिओ बनवला. तुम्ही पण तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक काम करा आणि आम्हाला पण थोडंसं आमच्यावर फुकटचे कोणतं चंदन लावा नको. ठीक आहे फ्रेंड, असं काय राहिला तुम्हाला पण तर तुम्ही पण कळवा. आणि मी काय केलं पाहिजे याच्यावर, मला कशा प्रकारे मी याचं हँडल केलं पाहिजे आणि कशाप्रकारे माझे ते चालान रद्द होऊ शकते ते पण मला सांगा कमेंट करून. आणि फॉलो करा यार, इतक्या दिवसापासून व्हिडिओ बनवतो आहे.